आपलं युनिट 6वा आता आपण सुरू करतोय. 6व्या युनिटमध्ये तुम्हाला ॲनिलिडाचे ॲनिमल्स पाहिजे, फायलम ॲनिलिडा. तर हा जो फायलम आहे याचा जर नावाचा अर्थ बघितला पहिल्यांदा तर लॅटिनमध्ये ॲन्युलस म्हणजे रिंग आणि ग्रीकमध्ये इडिओस म्हणजे फॉर्म. तर हा जो ॲनिलिडा ॲनिमल आहे याच्यामध्ये ते जे ॲनिमल्स असतात त्यांना बॉडीवरती अशा रिंग्स रिंग 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 असं असतात, गोल 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 कड्या कड्या जोडलेल्या आहेत असे हे ॲनिमल दिसतात. ॲनिलिडाचे ॲनिमल्समध्ये ॲनिलिडामध्ये कोण कोण येतं? अर्थवर्म येतो, नंतर जळू येते, लीच. तर हे सगळे ॲनिमल्स ॲनिलिडामध्ये. छोटासा फायलम आहे हा ॲनिलिडा. याच्यामध्ये बॉडी ही एकदम सेगमेंटेड असते, फुल्ली सेगमेंटेड बॉडी असते ॲनिलिडामध्ये. हे मोस्टली ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, म्हणजे पाण्यामध्ये राहतात. मरीन पण असतात आणि फ्रेश वॉटर पण आहे, म्हणजे समुद्रात पण राहतात आणि फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात. काही ॲनिमल्स बरोईंग ॲनिमल्स आहेत, म्हणजे ते बीळ करून राहतात. काही ॲनिमल्स हे फ्री लिव्हिंग फॉर्म्स आहेत, म्हणजे पॅरासायटिक नाही आहेत. ते स्वतःचं अन्न स्वतः मिळवतात, त्यांचं स्वतःचं घर पण ते स्वतः मिळवतात किंवा त्यांचं स्वतःचं स्पेशल हॅबिटॅट असतं. ते दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून नसतात, फ्री लिव्हिंग असतात. जनरल ॲनिलिडा जे आहेत ते इलॉंगेटेड ॲनिमल्स आहेत, सगळे लांब ॲनिमल असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी असते त्यांची. बायलॅटरली सिमेट्रिकल याचा अर्थ प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितला आहे मी की शरीरातून जर समजा एक ॲक्सिस पास केला तर त्या शरीराचे सारखे दोन भाग होतात. ते सारखे दोन भाग एकमेकांची मिरर इमेज असते. हे हायली ऑर्गनाइज्ड ॲनिमल्स आहेत. ॲनिलिडाचे ॲनिमल्स दे आर हायली ऑर्गनाइज्ड. यांच्यामध्ये ऑर्गन डेफिनाईट सिस्टीममध्ये अरेंज झालेले असतात. म्हणजे ॲनिलिडा हा पहिला फायलम असा आहे की ज्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम आपल्याला व्यवस्थित दिसते. याच्या आधी आपल्याला ऑर्गन सिस्टीम व्यवस्थित आपण काही पाहिलेली नव्हती. तर याचे जनरल कॅरेक्टर्स पाहू आता आपण. ॲनिलिडा, फायलम ॲनिलिडाचे जनरल कॅरेक्टर्स. बॉडी ही मेटामेरिकली सेगमेंटेड असते, म्हणजे एक्सटर्नल बॉडी सेगमेंट हे इंटरनल बॉडी सेगमेंटला जोडलेलं असतं. एक्सटर्नल बॉडी सेगमेंट आणि इंटरनल बॉडी सेगमेंट एकच असतं, जोडलेलं असतं. बॉडी ही मेटामेरिकली सेगमेंटेड आहे. बॉडी वॉल जी आहे त्याच्यामध्ये सिंगल लेअर असते एपिडर्मिसची आणि त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ग्लँड सेल असतात. बॉडी वॉलला मस्क्युलेचर असतं. कायटिनस सीटी प्रेझेंट असते बॉडी सेगमेंटच्या आतमध्ये. फर्स्ट आणि लास्ट सेगमेंट जर सोडलं तर प्रत्येक सेगमेंटमध्ये कायटिनस सीटी असते. सिलोम ही वेल डेव्हलप्ड आहे, म्हणजे बॉडी कॅव्हिटी वेल डेव्हलप्ड आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे कंपार्टमेंट दिसतात. सेप्टाने ते वेगळे वेगळे झालेले असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे याच्यामध्ये. टिफ्लोसोल प्रेझेंट असतो इंटेस्टाईनमध्ये. सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. रेस्पिरेशन हे जनरल बॉडी सरफेसने घडून येतं. नेफ्रिडिया याच्यामध्ये प्रेझेंट असतात. प्रत्येक सेगमेंटमध्ये एक्सक्रीशनसाठी नेफ्रिडिया प्रेझेंट असतात. नर्वस सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये नर्व रिंग असते. सुप्राफॅरेंजियल गँग्लियॉन म्हणजे ब्रेन दिसतो. सब फॅरेंजियल गँग्लियॉन आणि सर्कम फॅरेंजियल गँग्लिया कनेक्टिव्ह हे सुद्धा एकमेकाला जोडलेले असतात. सेन्सरी ऑर्गन्स आणि सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात याच्यामध्ये. या ॲनिलिडाच्या ॲनिमल्समध्ये सेन्सरी ऑर्गन्स असतात. याच्या आधीच्या ॲनिमल्समध्ये आपण सेन्सरी ऑर्गन डेव्हलप झालेले पाहिले नाही. एकदम ते प्रिमिटिव्ह ॲनिमल होते. आता हे थोडेसे डेव्हलप्ड ॲनिमल आहेत. जनरली अर्थवर्म हे हर्माफ्रोडाईट असतात याच्यामध्ये. म्हणजे गांडूळ ज्याला आपण म्हणतो त्याला अर्थवर्म म्हणतात. हे हर्माफ्रोडाईट असतात, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ॲनिमल्समध्ये असतात. टेस्टीज आणि ओव्हरीज या एकाच ॲनिमलमध्ये असतात. यातले फक्त काही थोडे ॲनिमल जे आहेत ते युनिसेक्च्युअल आहे, म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे वेगळे असतात. यांची डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे. लार्व्हल स्टेजद्वारे यांची डेव्हलपमेंट होते. ट्रोकोफोरने यांची डेव्हलपमेंट होते. याच्यामध्ये क्लिव्हेज ही स्पायरल असते आणि डिटर्मिनेट टाईप असते. याच्यामध्ये रिजनरेशन कॉमन आहे, म्हणजे समजा बॉडीचा जर एखादा पार्ट तुटला तर त्याच्यापासून नवीन ॲनिमल बनतो. याचं एक्झाम्पल आहे फेरिथिमा पोस्टुमा म्हणजे अर्थवर्म.
नेरिस हा एक ॲनिमल ॲनिलिडामध्ये सापडतो आणि हिरुडिनारिया म्हणजे लीच म्हणजे जळू. ओके, हे 3 ॲनिमल ॲनिलिडाचे एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचे. हिरुडिनारिया म्हणजे लीच, नेरिस हा एक ॲनिमल आहे आणि फेरिथिमा पोस्तुमा म्हणजे ऑर्थवर्म. नाव ॲनिलिडाचं क्लासिफिकेशन. पॅरापोडिया प्रेझेन्स आणि अब्सेंट, नंतर सीटी, मेटामियर्स आणि दुसरे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आपण जर लक्षात घेतले तर यांचं त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आहे ॲनिलिडाचं. 4 मेन क्लासेस याच्यामध्ये दिसतात. पॉलिचिटा, ऑलिगोचिटा, हिरुडिनिया आणि आर्चिनेलिडा असे 4 क्लासेस याच्यामध्ये दिसतात. तर पहिला क्लास बघा, पॉलिचिटा. पॉलिस म्हणजे मेनी, चिटी म्हणजे हेअर. त्यांच्या बॉडीवरती खूप हेअर असतात, तो पॉलिचिटा असतो. हे मरीन ॲनिमल आहे, समुद्रामध्ये सापडतात किंवा फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा सापडतात. यांचं हेड म्हणजे डोकं एकदम डिस्टिंक्ट असतं, मोठं असतं. त्याच्यावर डोळे असतात, पाल्प्स असतात, टेंटॅकल्स असतात. सिटी ह्या भरपूर असतात, भरपूर म्हणजे न्यूमरस सिटी असतात. लॅटरल पॅरापोडिया त्याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात. क्लायटेलम अब्सेंट आहे याच्यामध्ये, म्हणजे जसं ऑर्थवर्मवरती पिवळा भाग दिसतोय एक मध्ये, त्याला क्लायटेलम म्हणतात. तर ते क्लायटेलम या पॉलिचिटामध्ये नसतं. यांचे सेक्सेस सेपरेट आहे, म्हणजे मेल वेगळा असतो, फिमेल वेगळी असते. गोनॅड्स हे टेम्पररी असतात फक्त यांच्यामध्ये. प्रत्येक सेगमेंटमध्ये, मेनी सेगमेंटमध्ये गोनॅड्स दिसतात. ट्रोकोफोर लार्वा प्रेझेंट असते याच्यामध्ये. पॉलिचिटामध्ये ट्रोकोफोर लार्वा असते. 2 सबक्लासेस याच्यामध्ये राहतात. पहिला इरॅन्शिया, हे फ्री स्विमिंग किंवा क्रॉलिंग किंवा बरोईंग किंवा ट्यूब ड्वेलिंग असे ॲनिमल्स आहे. पॉलिचिट्स हे प्रिडेटरी आहे, म्हणजे दुसऱ्यांना भक्ष्य बनवतात. प्रिडेटर म्हणजे दुसऱ्यांना भक्ष्य बनवणारे प्राणी. याचे सेगमेंट्स भरपूर दिसतात आपल्याला, सिमिलर असतात. हेड आणि ॲनल रिजनमध्ये फक्त सेगमेंट दिसत नाही. पॅरापोडिया याच्यावरती कंपाऊंड सिटी असते. फॅरिंग्स प्रोट्रुसिबल आहे, एनलार्ज असतं आणि युजली याला जॉ असतात किंवा टीथ असतात. याचं एक्झाम्पल आहे ॲफ्रोडाईट म्हणजे सी माऊस, नंतर पॉलिनो, नेरिस आणि ग्लिसेरा असे या सबक्लास इरॅन्शियाचे एक्झाम्पल आहे. नाव सबक्लास सिडेंटारिया, याच्यामध्ये सिडेंटरी पॉलिचिट्स असतात आणि हे बरोजमध्ये किंवा ट्यूब्समध्ये राहत असतात. बॉडी ही 2 किंवा जास्त रिजन्सने बनलेली असते. याच्यामध्ये डिसिमिलर सेगमेंट्स दिसतात किंवा पॅरापोडिया दिसतात. प्रोस्टोमियम स्मॉल असतं याच्यामध्ये. फॅरिंग्स जे त्याच्यावरती जॉज किंवा टीथ्स नसतात. याचं एक्झाम्पल आहे चिटोप्टेरस, टर्बेला आणि सेबेलारिया असे 3 याचे सेगमेंट आहेत. नाव क्लास सेकंड, ऑलिगोचिटा. ऑलिगोस म्हणजे फ्यू आणि चिटी म्हणजे हेअर. हे मोस्टली टेरेस्ट्रियल असतात आणि काही फ्रेश वॉटर असतात. सेगमेंटेशन एक्सटर्नल असतं किंवा इंटरनल असतं. हेड याचं डिस्टिंक्ट आहे. सेन्सरी ऑर्गन्स याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. हेडमध्ये सेन्सरी ऑर्गन्स काहीही नसतात. काही सिटी जी आहेत त्या स्किनमध्ये एम्बेड झालेल्या असतात आणि पॅरापोडिया अब्सेंट असतात. याच्यावरती ग्लँड्युलर क्लायटेलम असतं आणि ककून फॉर्मेशन होतं यांच्यामध्ये. हर्माफ्रोडाईट ॲनिमल आहे, एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. डेव्हलपमेंट डायरेक्ट असते, त्याच्यामध्ये लार्वल स्टेज नसते. याचे 2 ऑर्डर पडतात. पहिली ऑर्डर आहे प्लेसिओपोरा किंवा प्लेसिओथिकॅटा. याच्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल येतात मोस्टली. मेल गोनोपोअर जे ते सेगमेंटला लाय करतं, सेगमेंटमध्ये राहतं आणि त्याच्यामध्ये टेस्टीज असतात. स्पर्मॅथिका प्रेझेंट असतात टेस्टीजमध्ये आणि त्याच्यामध्ये पण सेगमेंट असतात. याचं एक्झाम्पल आहे इलोसोमा किंवा डेरो किंवा ट्युबिफॅक्स हे एक्झाम्पल आहे.
ऑर्डर सेकंड प्लेसिओपोरा किंवा प्रोसोथिकॅटा. स्पर्मॅथिकी ही फार अँटेरियरली असते, सेगमेंटमध्ये टेस्टिस प्रेझेंट असतात याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे एन्चिट्राइस. ऑर्डर 34 प्रोसोपोरा. याच्यातले जे ॲनिमल्स आहे हे पाण्यामध्ये राहतात. काही जे ते पॅरासायटिक असतात, म्हणजे दुसऱ्यावरती जगत असतात, दुसऱ्या ॲनिमलवर जगतात ते. मेल गोनोपोअर जे ते सेम सेगमेंटमध्ये असतात, त्याच्यामध्ये टेस्टीज असतात किंवा सेगमेंटमध्ये सेकंड पेअर ऑफ टेस्टीज असतात. ज्या सेगमेंटमध्ये टेस्टीज असतात त्याच सेगमेंटवरती गोनोपोअर असतं किंवा सेकंड पेअर ऑफ टेस्टीज ज्याच्यावरती असतं त्याच्यावरती गोनोपोअर असतं. याचं एक्झाम्पल आहे ब्रँकिओपडेला. पॅरासायटिक असतो हा ॲनिमल, दुसऱ्या ॲनिमलवर जगत असतो. नाव ऑर्डर 4 ऑफिस्थोपोरा. हा मोस्टली टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. याच्यामध्ये अर्थवर्म्स येतात. मेल गोनोपोअर जे आहे ते सेम डिस्टन्सवरती असतं टेस्टिसच्या बिहाइंडला आणि त्याच्यामध्ये सेगमेंट्स असतात. याचं एक्झाम्पल आहे फेरिदिमा, म्हणजे हाच अर्थवर्म. लिम्ब्रिकस आणि मेगास्कोलेक्स असे याचे एक्झाम्पल आहे ऑफिस्थोपोराचे. नाव क्लास 3 हिरुडिनिया. हा फ्रेश वॉटरमध्ये सापडतो किंवा मरीन वॉटरमध्ये सापडतो, म्हणजे समुद्रात पण सापडतो आणि गोड्या पाण्यात पण सापडतो किंवा जमिनीवरही सापडतो हा ॲनिमल. जनरली एक्टोपॅरासायटिक आहे हा, म्हणजे बाहेरच्या बाजूने तो होस्टला चिकटतो. सँग्विव्होरस आहे, म्हणजे रक्त पितो हा. आणि कार्निव्होरस आहे किंवा मांस खाणारे ॲनिमल सुद्धा याच्यामध्ये सापडतात. बॉडीवरती फिक्स नंबर ऑफ सेगमेंट असतात, म्हणजे 33 सेगमेंट असतात बॉडीवरती. प्रत्येक सेगमेंटचं डिव्हिजन झालेलं असतं ॲन्युलीमध्ये. अँटेरियर आणि पोस्टेरियर एंडला बॉडीला सकर्स असतात. यांच्यामध्ये ह्या ॲनिमल्समध्ये सकर्स असतात पुढे आणि मागे. हर्माफ्रोडिक्ट असतात हे. एक मेल असतो आणि दुसरं फिमेल गोनोपोअर एकाच ॲनिमलवरती प्रेझेंट असतात, पण यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन होतं. हर्माफ्रोडाइट ॲनिमल आहे हा, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात, पण यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन होतं. डेव्हलपमेंट ही ककून्समध्ये होते. डायरेक्ट डेव्हलपमेंट हे लार्वल स्टेजेस ज्यामध्ये नसतात. ह्या क्लास हिरुडिनिया याच्या ऑर्डर आता पाहू आपण. पहिली ऑर्डर आहे अकांथोपडेलिडा. प्रिमिटिव्ह आहे ही. अँटेरियर सकर नसतं यांच्यामध्ये. प्रोबोसिस किंवा जॉर्ज असतात. सीटी असतात यांच्यामध्ये. 5 अँटेरियर सेगमेंट्स दिसतात. सिलोम पण असते यांच्यामध्ये आणि त्या सिलोमला कंपार्टमेंट असतं. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. याचं एक्झाम्पल आहे एकच फक्त ॲनिमल याच्यामध्ये सापडतो. रशियामध्ये असतो तो. रशियन जीनस आहे हा आणि स्पेसिस पॅरासायटिक असते. साल्मनवरती पॅरासायटिक असते ही. साल्मन नावाच्या माशावरती. अकांथोपडेला म्हणून या ॲनिमलचं नाव आहे. नाव ऑर्डर सेकंड रिंकोपडेलिडा. हे फक्त ॲक्वॅटिक लीचेस असतात या, म्हणजे जळू. एक्टोपॅरासायटिक असतात या. प्रोट्रेसिबल प्रोबोसिस असतं, त्यांना जॉज नसतात. सिलोमला कंपार्टमेंट नसतात. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती सिलोमिक सायनसेस पासून वेगळी झालेली असते. कलरलेस ब्लड असतं यांचं. याचं एक्झाम्पल आहे ग्लॉसिफोनिया, प्लॅकोपडेला आणि ब्रँकेलियॉन. अशा 3 स्पेसीज याच्यामध्ये सापडतात. 3 ॲनिमल्स याच्यामध्ये सापडतात. नाव ऑर्डर 3 ग्नॅथोपडेलिडा. हे ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असतात. एक्टोपॅरासायटिक असतात. ब्लड सकिंग लीचेस असतात याच्यामध्ये ग्नॅथोपडेलिडामध्ये. फॅरिंग्स नॉन इव्हर्सिबल असतं याच्यामध्ये. 3 पेअर ऑफ जॉज असतात याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे हिरुडो. नंतर हिडुडिनारिया म्हणजे लीच आणि हिमाडिप्सा. हे 3 ॲनिमल ग्नॅथोपडेलिडाचे एक्झाम्पल आहेत. नाव ऑर्डर 4 फॅरिंगोपडेलिडा. हे ॲनिमल्स टेरेस्ट्रियल असतात किंवा ॲक्वॅटिक असतात. काही प्रिडेशियस असतात.
फॅरिंग्ज हे नॉन प्रोट्रुसिबल आहे, याच्यावरती टीथ नसतात, 1-2 स्टाईल्स असतात फक्त. याचं एक्झाम्पल आहे इरपोपडेला किंवा डीना. नाव क्लास 4 आर्ची ॲनिलिडा. याच्यामध्ये साधारणपणे 12 जनरा असतात. स्मॉल मरीन वर्म्स याच्यामध्ये सापडतात. अननोन ॲफिनिटीज मध्ये असतात ह्या. सेगमेंटेशन हे चिफली इंटरनल असतं किंवा पॅरापोडिया याच्यामध्ये नसतात, सीटी नसतात. सेक्सेस सेपरेट असतात याच्यामध्ये. ट्रोकोफोर लार्वा डेव्हलप झालेले असते. याचं एक्झाम्पल आहे पॉलिगोर्डियस, डिनोफिलस, प्रोटोड्रिलस. असे 3 एक्झाम्पल्स याच्यामध्ये. नाव मेटामेरिझम इन ॲनिलिडा. हा एक जनरल टॉपिक आहे. ॲनिलिडाचे जे ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये जे मेटामेरिझम दिसतं, मेटामेरिझम म्हणजे बॉडी ही वेगळ्या वेगळ्या सेगमेंटमध्ये, खूप सगळ्या पूर्ण बॉडी सेगमेंटमध्ये डिवायडेड असते, त्याला म्हणतात मेटामेरिझम. पूर्ण बॉडीवरती सेगमेंट असतात. तर हे मेटामेरिझम कसं काय आहे, काय त्याचा उपयोग आहे, कुठून आलं, तर हे सगळं या मेटामेरिझम इन ॲनिलिड्स मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. ॲनिमल बॉडी जी आहे तिची डिव्हिजन होते अँटेरियो पोस्टेरियर रो ऑफ सिमिलर पार्ट्स. वेगवेगळ्या पार्टमध्ये पुढेपासून तर मागेपर्यंत असे सेगमेंट दिसतात, त्यांना म्हणतात मेटामेरिझम किंवा सेगमेंटेशन. हा ॲनिलिडाचा डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे बॉडीवरती सेगमेंट दिसलंय की समजायचं की हा ॲनिलिडाचा ॲनिमल आहे. मेटामेरिझम हे कन्फाइन्ड नसतो, एक्सटर्नल स्ट्रक्चरशी कन्फाइन्ड नसतं, पण इंटरनल ऑर्गन्स याच्याशी अफेक्ट करतात. मसल्स, स्मॉल ब्लड वेसल्स, नर्व्स, एक्सक्रिटरी ऑर्गन्स, गोनाड्स हे प्रत्येक सेगमेंटमध्ये रिपीट होत असतात. सिलोम सुद्धा ट्रान्सवर्स सेप्टाने डिवाइड झालेली असते. सेगमेंटमध्ये कंपार्टमेंटमध्ये त्यांचं डिव्हिजन झालेलं असतं. प्रत्येक सेगमेंटमध्ये एक सेप्टा असते, पार्टेशन असतं. म्हणजे फक्त ॲलिमेंटरी कॅनल, नर्व कॉर्ड, मेन ब्लड वेसल्स ह्या अनअफेक्टेड असतात आणि त्या पुढपासून मागपर्यंत पूर्णपणे दिसतात. ह्या सुद्धा प्रत्येक सेगमेंटपासून जात असतात. मेटामेरिझम जे आहे ते सिरियल रिपिटेशन नाही आहे फक्त, तर त्याच्यामध्ये पार्ट सुद्धा सारखे सारखे असतात, होमोलॉगन्स पार्ट असतात. फॉर एक्झाम्पल प्रत्येक सेगमेंटमध्ये नेफ्रिडिया असतात, प्रत्येक सेगमेंटमध्ये ब्लड वेसल असतात, प्रत्येक सेगमेंटमध्ये नर्व असतात, प्रत्येक सेगमेंटमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात, प्रत्येक सेगमेंटमध्ये मसल्स असतात. हे सगळे सेगमेंटमध्ये सारखेच दिसतात. हे प्रत्येक पार्ट जे आहेत ते कोऑपरेशनमध्ये काम करत असतात दुसऱ्या ऑर्गन्स बरोबर आणि इंटिग्रेटेड सेगमेंट्स दिसत असतात. याच्यामध्ये सिंगल फंक्शनल युनिट दिसतं. सेगमेंटल स्ट्रक्चर जे आहे ते इंटरडिपेंडंट असतात. ॲनिलिड्समध्ये मेटामेरिक सेगमेंटेशन दिसतं. मेन ऑर्गनचं पूर्ण एंटायर सेगमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सफर पार्टिशन असतं, ज्याला सेप्टा म्हणतात. सगळ्यात यंगेस्ट सेगमेंट जे आहे ते पोस्टेरियर एंडला असतं आणि न्यू सेगमेंट्स जे आहेत ते फ्रंटला तयार होत असतात, लास्ट सेगमेंटच्या फ्रंटला किंवा पायजिडियमला. मेटामेरिझम हे फीचर आहे इव्होल्युशनरी ॲडव्हान्समेंटची. ग्रेटर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ॲनिमल बॉडीज याच्यापासून पुढे तयार व्हायला लागल्या. नाव मेटामेरिझम हे कसं काय निर्माण झालं, म्हणजे ओरिजिन काय त्याचा, आणि मेटामेरिझम म्हणजे उत्क्रांती काय झाली हे आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशे कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यूज आहेत. म्हणजे एक व्ह्यू वेगळा, दुसरा व्ह्यू वेगळा, तिसरा व्ह्यू वेगळा. ओरिजिन कसं काय झालं याच्यामध्ये बरेचसे व्ह्यू आहे. वेगळ्या वेगळ्या थिअरीज याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहे. प्रत्येक सायंटिस्टने वेगळी थिअरी लिहिलेली आहे ज्यामध्ये मेटामेरिझमचं ओरिजिन त्यांनी वेगळ्या वेगळ्या थिअरीमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये
कम्प्लीट इव्हिडन्स कोणाचमध्ये मिळत नाही आणि म्हणून ते नॉन ॲक्सेप्टेबल आहे. तर कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या थेरी आहे, तर कॉर्न अँड फिशन थेरी आहे, नंतर सुडो मेटामेरिझम थेरी आहे, सायक्लोमेरिझम थेरी आहे, लोकोमोटरी थेरी आहे, एम्ब्रियोलॉजिकल थेरी आहे. आता पहिली कॉर्न आणि फिशन थेरी. कॉर्न अँड फिशन थेरीमध्ये काय म्हटलंय त्यांनी की हे जे सेगमेंटल ॲनिमल्स आहेत हे ॲक्च्युअली वेगळ्या वेगळ्या सेपरेट झुवाइड्सची चेन आहे. ती प्रत्येक सेगमेंट एक झुवाइड्सचं काम करतो. जसं आपण सिलेंट्रेटामध्ये पाहिलं तसं ते झुवाइड्स म्हणे एकत्र झालेले. ते मेटामेरिझम जे आहे ते नॉन सेगमेंटेड ॲन्सेस्टर पासून डेव्हलप झालेलं आहे. ट्रान्सवर्स फिशनने रिपिटेटिव्ह डेव्हलपमेंट झाली, त्याचं वेगळं झालं, असेक्शुअल बडिंग असे प्रोड्यूस झाले आणि चेन ऑफ सब इंडिव्हिज्युअल्स तयार झाले याच्यामध्ये किंवा झुवाइड्स तयार झाले. हे एंड टू एंड युनायटेड झाले इनकम्प्लीट सेपरेशनमुळे. हे जे सेगमेंट आहे हे ग्रॅज्युअली म्हणजे पुढे इंटिग्रेटेड होत गेले आणि जोडले गेले एकमेकाला मॉर्फॉलॉजिकली, फिजिओलॉजिकली आणि एका कॉम्प्लेक्स इंडिव्हिज्युअलमध्ये त्यांचं रूपांतर झालं. आता याच्यावरती चीफ ऑब्जेक्शन म्हणजे सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन या थेरीवर कोणतं आहे, तर चेन ऑफ झुवाइड्स आहे. ही सेगमेंट्समध्ये मेटामेरिक ॲनिमल्समध्ये मागून पुढे दिसते, त्याच्यामध्ये ग्रेडेशन ऑफ एज पण दिसतं. दुसरं ऑब्जेक्शन असं आहे की फिशनमुळे एक फिक्स्ड ॲनिमल तयार होतो, पण ॲन्सेस्टर जर समजा ॲनिलिडाचे पाहिले आपण तर ते फ्री स्विमिंग दिसतात. असे याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स आहेत. नाव सुडो मेटामेरिझम थेरी ही दुसरी थेरी आहे. ॲन्सेस्ट्रल फॉर्म्स जे आहेत व्हेरियस बॉडी ऑर्गन्स हे रिपीटेडली स्प्रेड आउट झाले बॉडीमध्ये आणि म्हणून मेटामेरिझम झालं असं यांचं म्हणणं आहे. सेगमेंटल डिव्हिजन झाली या ऑर्गन्सची. नर्व्स, नेफ्रिडिया, ब्लड वेसल्स, हिलोम. एका सिंगल इंडिव्हिज्युअलमध्ये यांचं फक्त ऑर्गन्सचं फक्त डिव्हिजन झालं असं यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरून मेटामेरिझम तयार झाला असं यांचं म्हणणं आहे. न्यू इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये फिशन थेरीमध्ये नाही आहे. बॉडीचं सेगमेंटमध्ये डिव्हिजन आहे. क्रुई पार्टिशन याच्यामध्ये झालं, सेप्टा तयार झाल्या प्रत्येक सेगमेंटमध्ये आणि मग प्रत्येकामध्ये एक एक पार्ट आला. ही थेरी हायमनने लिहिली 1951 मध्ये, हायमन आणि गुडरिच. नाव सायक्लोमेरिझम थेरी ही तिसरी थेरी आहे. ही थेरी असं म्हणते, सॅडविकने ही थेरी लिहिलेली 1884 मध्ये आणि ही थेरी असं म्हणते, रेमाने 1950 किंवा 1963 मध्ये लिहिलेली आहे. याच्यामध्ये सिलोम जी आहे ती ॲन्सेस्टर ॲक्टिनोझून्स किंवा सिलेंट्रेट सारखी असते. त्याच्यामुळे सेपरेशन झालं 4 एंटेरोसिलिक पाउचेसचं, गटपासून तर गॅस्ट्रोसिलपर्यंत. आणि याच्या फर्दर डिव्हिजन होत गेल्या 2 पाउचेसमध्ये आणि 3 पेअर सिलोमिक कॅव्हिटीज तयार झाल्या, प्रोटोसिल, मेसोसिल आणि मेटासिल. ॲन्सेस्ट्रल सिलेंट्रेटमध्ये या अशा रीतीने सेगमेंटेशन दिसून आलं. त्याच्यामध्ये प्रोटोसिल जी आहे ती लॉस झाली आणि मेसोसिल जी आहे त्याच्यामध्ये अनसेगमेंटेड सिलोमेट्स तयार झाले. त्याचं एक्झाम्पल मॉलुस्कमध्ये रूपांतर झालं त्यांचं. आणि मेटासिलचे सब डिव्हिजन जर आपण बघितलं तर प्रायमरी सेगमेंट्स तयार झाले, त्यामुळे सेगमेंटेड ॲनिमल्स तयार झाले असं ही थेरी म्हणते. नाव लोकोमोशन थेरी. ह्या थेरीमध्ये मेटामेरिझम जे आहे ते लोकोमोशनमध्ये ॲडॅप्टेशन झाल्यामुळे झालं असं यांचं म्हणणं आहे. ॲनिलिडामध्ये मेटामेरिझम जे आहे ते बरोईंग किंवा कॉर्डेट मेटामेरिझममुळे झालं असं यांचं म्हणणं आहे. सर्पेंटाईन स्विमिंग मुवमेंट्समुळे हे ॲडॅप्टेशन झालं आणि मेटामेरिझम डेव्हलप झालं
असे या लोकोमोशन थिअरीमध्ये सांगितलंय. नाव एम्ब्रिओलॉजिकल थिअरी. या एम्ब्रिओलॉजिकल थिअरीमुळे मेकॅनिकल स्ट्रेस जो आहे मेसेडोर्मचा, त्यामुळे एम्ब्रिओ हा लांब झाला किंवा लार्वा लांब झाली आणि त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन झालं आणि त्या फ्रॅगमेंटेशनचं रूपांतर सेगमेंटमध्ये झालं. रिपिटिशन, मेसोडर्मल रिपिटिशनमध्ये त्यांचं रूपांतर झालं. अशा रीतीने अडल्ट तयार झाला असं यांचं म्हणणं आहे एम्ब्रिओलॉजिकल थिअरी. आता मेटामेरिझमचं सिग्निफिकन्स काय आहे, उपयोग काय आहे, तर बरेचसे ॲडव्हान्टेजेस ॲनिमलला मिळतात. लोकोमोशनमध्ये याचा उपयोग होतो. फ्लुइड फिल्ड सिलोमिक कॅव्हिटी असल्यामुळे कंपार्टमेंटमध्ये हायड्रोस्टॅटिक स्केलेटन असतं बरोईंग ॲनिलिड्समध्ये. मेटामेरिझममुळे डिव्हिजन ऑफ लेबर पण त्यांना मिळतं, म्हणजे प्रत्येक सेगमेंटमध्ये वेगळं वेगळं काम होत असतं आणि ते सगळं काम एकत्र घडून येतं, म्हणून त्यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा रीतीने हे युनिट 6 5 पेजेसचं चॅप्टर आहे, फक्त 5 पेजेस आहे याच्यामध्ये. तर युनिट 6 म्हणजे ॲनिलिडा, फायलम ॲनिलिडा. हा 6वं लेक्चर, 6वं युनिट आपण संपवलं इथे. 7वं मोठा टॉपिक आहे आर्थ्रोपोडा, सगळ्यात मोठा फायलम आहे आर्थ्रोपोडा. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे आता थांबू. बाय.